नियती कधीही अन्याय करत नाही असा विश्वास व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। हेमनगर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। केणी म्हणाले, 1992 पासून राजकीय प्रवास सुरू आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेत कार्य करत असताना सर्वसामान्य जनतेसाठीच लढा दिला। मी कोणाचेही वाईट केलेले नाही। आजही शेकापशी संघर्ष सुरू आहे। ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना तन, मन, धन अर्पण करून सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांचा मजबूत पाठिंबा असून शिवसैनिकांनी निर्धास्तपणे कामाला लागावे असेही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जिल्हा प्रमुखांची बैठक, मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं। त्याप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुक पाठिंबा होता आणि उपस्थिती होती। कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली। त्यानंतर युती, महायुती आणि जो सीट वाटप कशा केल्या जातील, सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दळवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये 59 जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद गट आहेत आणि 14 पंचायत समिती गण आहेत, त्याच्या मध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल, जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे। आणि युती, महायुती की सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले त्याचं आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली। परंतु ह्या वेळेला 1992 नंतर मधल्या 30 वर्षाच्या कालामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता। परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या जिल्हा परिषद, कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल।